हाय नमस्ते. तर आज मी तुमच्यासोबत टिफिन सिरीज शेअर करणार आहे. आज मी पालक पनीर केली आहे. तर त्यासाठी पालक शिजून घेतलेला आहे. तो शिजेपर्यंत इथे कणिक मळून घेतलेला आहे. तोपर्यंत कांदाही बारीक चॉप करून घेतलेला आहे. पालक शिजून झाल्यानंतर थंड पाण्यामध्ये थोडासा बर्फ टाकून ही शिजलेले पालक त्यात टाकलेले आहे, जेणेकरून त्याचा रंग चेंज होणार नाही, हिरवागार रंग राहील. कढईमध्ये तेल टाकून गरम झाल्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा त्यात परतायला ठेवलेला आहे. तोपर्यंत हे पालक त्याच्यामध्ये 2 मिरची, जिरं, लसूण टाकून मी त्याची प्युरी करून घेतलेली आहे. त्याच भांड्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. आता कढईमध्ये ही टोमॅटोची प्युरी, जिरा पावडर, धना पावडर आणि गरम मसाला आणि 2 लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. तर हे परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ची प्युरी मी ॲड केलेली आहे. आता मस्त असं मी लच्छा वगैरे पराठा केलेला नाही आहे, साधा आपलं फक्त कोथिंबीर टाकून आपला पराठा केलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लच्छा पराठा किंवा ऑनियनचा किंवा आपला मसाल्याचाही पराठा करू शकता. मी आपला साधा फक्त कोथिंबीर टाकून पराठा केलेला आहे. कालवणाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी हाताने कुस्करून टाकायची, त्यामुळे कालवणाला स्वाद खूप छान येतो. पालक पनीरची भाजी आणखीन टेस्टी लागते. आता हा मी टिफिन पॅक केलेला आहे. तुम्हाला जर ही टिफिन सिरीज बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.